मॉर्निंग. आता सकाळचे वाजले 3:30 आणि आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करतोय आता. तर आता आम्ही इकडून जातो गौरीकुंडवरून निघालो आहे. सगळी तयारी झाली आहे. शिवानी आमच्या कार झाली आणि पंकज खाली पण बरं इकडे लॉक रूम आहे. ते इथं सामान वगैरे ठेवणार आणि बाहेर अंधार आहे. इथं लाईट नाही त्याच्यामुळे आता रूममध्ये लाईट आहे. तर चला भेटूया पुढे. जय बाबा केदार. इथं काल संध्याकाळ म्हणजे दुपारपासून इथं गौरीकुंडमध्ये पाऊस चालू आहे आणि आम्ही इथं विचारलं लोकल लोकांना तर त्यांनी सांगितलं वर पण आपल्याला तुम्हाला पाऊस मिळेल. तर त्यासाठी आम्ही हे अगोदरच शू कॅप ऑर्डर केले होते. ॲमेझॉनवरून ऑर्डर केले की हे जर आपण लावले तर जसे ती घोड्यांची विष्ठा किंवा घाण माती ओले होणार नाही बूट, म्हणून हे शू कॅप आपण हे आता लावून घेतोय. बघू कुठपर्यंत हे शू कॅप आपल्याला साथ देतात. पुढे मी सांगेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. हे बघा स्टिक पण आम्ही आता घेतलं आहे. त्याला खाली असं अनुकुचीदार आहे म्हणजे ठेवायला होईल असं. शिवांगी रेडी झाली मस्त. आम्ही एकदम पेटी पॅक. जय बाबा केदार. जय बाबा केदार. नाही इथे सगळे विचारायला येत आहे तुम्ही पठ्ठूने जाणार, पालखीने जाणार का घोड्याने जाणार, पण आम्ही पायी जाणार. हां भाई घोड़ा माझं पण सिंगल डबल घोड़ा हर हर महादेव. जय शिव शंभो. यात्रा के दौरान पानी पीते रहे और धीमी गति से विश्राम करते हुए चले, असं इकडे लिहिलेलं आहे. जिल्हा प्रशासन रुद्रप्रयाग. देवा थकलो रे बाबा. तुम्ही इथं जर केदारनाथला एखादा यूट्यूबर व्हिडिओ रील्स बघून येत असाल तर कृपया करून येऊ नका. त्यांच्यासाठी हा ट्रेक नाही आहे. ज्यांना खरंच बाबा केदार भगवान शंकरांना भेटायची तीव्र इच्छा आहे, मनामध्ये शक्ती आहे, तोच व्यक्ती इथं येऊ शकतो आणि वरपर्यंत जाऊ शकतो. जेवढं आपल्याला व्हिडिओमध्ये बघून वाटतं की हे सगळं सोपं आहे तर डेफिनेटली हे सोपं नाही आहे. आणि इकडे माणसांना कमी जागा आहे, घोड्यांना चांगला भाव आहे इकडे. जिथं बघावं तिथं घोडे, म्हणजे माणसांना जागा चालायला नाही पण घोड्यांना मात्र आहे. त्यामुळे आपला चालण्याचा जो स्पीड आहे तो स्पीड कमी होतो, आपली गती कमी होते चालण्याची. त्यामुळे चढायला वेळ लागतो. कारण घोडे तर घोडे ते पठ्ठूवाले. चलतो का मॅडम पठ्ठू में घोडा करना है क्या मॅडम. कुठपर्यंत येणार काय माहिती ते लोक. आता विचारलं तर ते सांगतात शेवटपर्यंत हे असंच राहणार. त्यांना म्हटलं असंच राहणार तर आम्हाला 2 दिवस लागतील वर चढायला. त्यांच्यामुळे चढलं जात नाही. कारण आपल्याला माणसांमध्ये राहायची सवय, घोड्यांमध्ये नाही. ते घोडे अंगावर येतात, घाबरतो आपण. आणि साईडला दरी आहे पूर्ण. आणि त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट अजून अशी, त्यांची जी विष्ठा आहे तिचा इतका बेकार वास येतो, म्हणजे पायाने तर सगळे लोक तुडवतातच तिला. हे बघा. तर
त्यामुळे तिचा पूर्ण वास तुम्हाला वरपर्यंत असणार आहे आणि त्या वासामुळे तुम्ही डोकं भनभन होतं एकदम डायरेक्ट डोकं भनभन होणार. खालून निघालो होतो, खूप थंडी वाजत होती. जसं जसं वर चढायला लागलोय गरम होत आहे. अंगावरचे कपडे पण नकोसे झाले. हे बाबा बाबा केदार. चला जास्त बोलत नाही मी, चालण्यामध्ये एनर्जी पाहिजे, कारण जेवढं चाललं जेवढं बोललं तेवढं डिफिकल्ट आहे. चला इथून 14 किलोमीटर आहे केदारला. हे असं झाडण्यासाठी ठिकठिकाणी आहेत सगळेजण. जे घोड्यांची विष्ठा असते ते झाडायचं ते काम करत आहे. चला चांगलं आहे, म्हणजे याच्याने त्रास नाही होणार. पण ते पण किती झाडतील, खूप ते विष्ठा करतात तर ते पण थकून जातील ना. हे भैरव मंदिर आहे. इथपर्यंत आम्ही आता पोहोचलो. 3 किलोमीटर होतं ना भैरव मंदिर. 3 किलोमीटर चालायला 1 तास लागला आम्हाला. आता त्या तिकडे जायचं आहे वरती, म्हणजे एकदम डोंगरच आहेत वर अंगावर येणारे. खालून पण आलो भरपूर. हे असे चेकअपचे कॅम्प आहेत, मेडिकल कॅम्प जागोजागी 100-100, 200-200 किलोमीटरला. तिथं चेकअप करून तुम्हाला काय लागत असेल गोळ्या औषध इथे देतात आपल्याला. तुम्हाला जर केदारनाथ यायचं असेल, पायी चालता येत असेल, पायी चालूनच यात्रा करा. असे घोडे खेचर काय आहे ते पशु प्राण्यांना माफ करा, त्यांना दया करा, कारण ते पण एक जीव आहेत. तुम्ही खूपच म्हातारे आहात, तुमचे पाय आता निकामी झालेत, कामात न गेले तर ठीक आहे, पण तुम्ही चालू शकताय. तर कृपा करून माझी विनंती सगळ्यांना की तुम्ही चालतच या. बाबाने काही सांगितलं नाही आहे, तू वरच आहे मला भेटायला. घरातल्या मंदिरात नमस्कार करा आणि माझा व्हिडिओ बघा, मी तुम्हाला सगळं दर्शन देते. ठीक आहे. चालता येत नसेल तर, जर घोडा करायचा असेल तर, आणि जर चालायचं असेल तर व्हिडिओज बघा, कसं जायचं काय जायचं ते सगळं समजेल तुम्हाला. आणि मग या इकडे. जय बाबा केदार. जय भोले. हर हर महादेव. जय शिवशंभो. भोले बाबा की. आता घोडे थकले, त्यांना खायला दिलं जाते आणि बिचारे बाकीचे चालून राहिले. जसं आपण पण थकतो, आम्ही पण थोडा विश्राम केला एका ठिकाणी. आणि चॉकलेट तुमच्यासोबत ठेवा, कारण तुमची BP शुगर जे आहे शुगर मेंटेन राहणार. चॉकलेट तोंडात सगळं ठेवा, इक्लेअरचे वगैरे असे ठेवा, ज्याच्याने तुमच्या तोंडाला ओलसरपणा राहील. कारण जसं वर जातो श्वास फुलतो आपला, तर तोंड आणि घसा कोरड पडतो, तो जीभ चिटकते टाळूला. त्याच्याकरता तोंडात चॉकलेट ठेवा. आता इकडे थांबलोय आणि ब्रेकफास्ट करतो. चणे आहेत उकळलेले, मसाला टाकून, त्याच्यानं आता आम्हाला एनर्जी येईल थोडी. असा शॉर्टकट आहे, तर तिकडून असं चढून गोल येण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही इथून येऊ शकता. असं शॉर्टकटने तुम्हाला पॉसिबल असेल तरच या, नाहीतर नका येऊ. आम्ही ते तसंच चढून आलेलो आहे, पण काही लोक इकडून येत होते, म्हटलं तुम्हाला दाखवावं. इकडे केदारनाथला तुम्ही येत आहे ना, मेकअप तर अजिबात करू नका. त्या मेकअप केल्याचा काही फायदा नाही. मला लिपस्टिक नको, लाली पाहिजे. बाबा मला आता वर जुळा बांधायचा आहे. आम्हाला फक्त आता केदारनाथ बाबाचं दर्शन पाहिजे, काहीच नाही पाहिजे. केस कुठे चालले, घाम किती येतोय. लोक तर इथं लिपस्टिक लाली बिली लावून आलेले, नाही दिसत आहे त्याच्यात, वाफा निघताय. कुठे राहणार ती लिपस्टिक आणि काय, खरं नाही बाबा. जर कंटिन्यू चालत राहिलं ना, असं वाटतंय मेलो आता मी. थांबून आरामात जा, असं आमचे कारभारी म्हणतात. कारण प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड पण लिहिले,
रुक रुक के चलिए, पानी पी के चलिए, खाके खाके चलिए, आराम से यात्रा कीजिए. आणि हां, अजून असं पण लिहिलेलं आहे की ही जी यात्रा आहे ती पैदल यात्राच करायची, असं पण लिहिलेलं आहे तिकडे. इथून आता केदारनाथ आहे 10 किलोमीटर, म्हणजे 10.5. छोटी लिंचोली लागेल बेस कॅम्प, आणि मग भीमबली. बेस कॅम्पमध्ये आम्ही टेंट बुक केलेला आहे. आता आम्हाला 2 तास लागले इथपर्यंत यायला. मिनिमम आम्ही 7 किलोमीटर अंतर हे पार केलं आहे. आता हे बघा काय नजारा दिसला आहे, म्हणजे स्वर्गाहून सुंदर आहे केदारनाथ. जे बोलतात ना ते खरंच आहे. हे असे सुंदर सुंदर नजारे बघून एनर्जी मिळते वर जाण्यासाठी. खूप छान वाटतं, भारी वाटतं. हर हर महादेव, जय शिव शिव शंभो, जय शिव शंभो असा भगवान शंकराचा नारा करत करत आपल्याला वर जायचंय. तरच तुम्हाला एनर्जी मिळेल आणि तुम्हाला जी थकवा आहे तो निघून जातो. भगवान शंकराचं नाव घ्यायचं आणि वर जायचं. कोणीही जाऊ शकतं, अजिबात घाबरायचं काही कारण नाही आहे. हळूहळू गेलात तर व्यवस्थित येईल. शंभो, जय शिव शंभो. मी तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलते. त्यानंतर श्री स्वामी समर्थ, मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ असं बोलत बोलतच मी पूर्ण यात्रा ही माझी पार करते. आणि मला ती एनर्जी मिळते. आणि इथं एवढ्या सगळ्या लोकांना, म्हणजे आपणच नाही एकटे चालणारे खूप सारी यात्री आहेत, त्यांच्यासोबत आपण हे चालतो तर आपल्याला ॲटोमॅटिक ही एनर्जी मिळते. तर अजिबात घाबरायचं कारण नाही आहे. ज्याला यायचं असेल ते बिनधास्त या इकडे. हे बघा इथे लिहिलं आहे, तीर्थयात्रा का आनंद पैदल यात्रा में ही है. आता इथून भीमबलीच्यावरून हा एक रस्ता जातो. इकडे घोडे वगैरे, हा पहिला रस्ता आहे, जुना घोडे वगैरे चालतात. आणि हा जो रस्ता आहे इथं खाली आहे, तर इथं आपण पटकन पोचू शकतो इकडून जर गेलो तर. आणि हे जे दिसतंय 2013ला जी आपदा आली होती, तर जुना रस्ता हा इथून होता, असा जाऊन असा सरळ पुढे होता. पण 2013च्या आपदामध्ये तो रस्ता वाहून गेला. तर आता नवीन रस्ता करण्यात आला आहे. इकडून असा वर चढून त्यानंतर असं वर. तर हा नवीन रस्ता आहे, हा थोडा चढणचा आहे. हे बघा हा तो जुना रस्ता आहे. 2013ची जी आपदा आली होती त्याच्यात हे सगळं वाहून गेलं आहे तो रस्ता. काय मस्त क्लायमेट आहे आणि एकदम मस्त वाटतंय. ये आ गई हमारी गर्मा गर्म मैगी. अभी इधर आपको काला काला दिख रहा है क्योंकि यहाँ पे जो टेंट है और रेड कलर का है. और यहाँ पे देखो, अभी यहाँ बीच बीच में मेरा हिंदी भी आ जाएगा क्योंकि यहाँ हिंदी बोलना पड़ता है, तो मराठी हिंदी मिक्स. आई शपथ काय नजारा आहे. जसं जसं जवळ जातोय एकदम भारी वाटतंय. डोळे अगदी तृप्त झाले. तुम्हाला व्हिडिओ तो नाही समजणार, तुम्ही स्वतः इकडे आलात तेव्हा तुम्हाला कळेल की हे काय आहे. डोळ्याने बघा, ढग बघा किती भरून आले. भोले बाबा पाऊस नको पडू देऊ. आता तो खालचा रस्ता दिसतोय, तिथून आम्ही आलो वरती. हे बघा किती छोटे छोटे माणसं दिसत आहेत. हे दिसायला तुम्हाला मी झूम करून दाखवते. या रस्त्यावरून इथपर्यंत आलोय आणि अजून वर जायचं आहे. जय भोले बाबा. आता या रामबाणानंतर ही अशी चढण आहे बघा तुम्ही. 1 2 3 पुढून पुढून मग तो ग्लेशियर आहे, तिथपर्यंत पोचायचं आहे. आतापर्यंत होता चढणचा रस्ता पण ठीक होता, तरी आता थोडं जास्त चढ वाटते. बघू, तो खालून असा रस्ता आहे, तिकडून हे असं चढत चढत शॉर्टकट हा तिथपर्यंत जातो. आणि नॉर्मली यायचं तर हे खूप फिरून फिरून यावं लागतं. तर आम्ही म्हटलं चला एवढे सगळे जात आहेत, आपण पण प्रयत्न करू. तर आम्ही आलो आता इथपर्यंत. आता वरती पोचल्यावर सांगते. चलो चलो.
अभी यहाँ से उधर ऊपर जाना है. तसंच चढून जायचं आहे जसं इकडून आलं. शॉर्टकट जाऊ म्हटलं. ते आमच्या कारभारी चालले आणि शुभांगी चालली. चला आपण पण जाऊया. हे पल्ला पल्ला पल्ला. इशू बैठ पे जरूरी है का तो हाथ है तो लाना है. इशू बैठ पे जरूरी है काई को आयो तो घरी पड़े पड़े कर लेता फोन पे. कितने गिरे दिन नीचे से तैयारी चेंज करना है. वरून बघा केवढा मोठा ग्लेशियर आलेला आहे. तिकडून हा खालीपर्यंत आणि वरपर्यंत किती मस्त दिसतोय तो ग्लेशियर. इकडे रस्ता आहे कारण इकडचा तो चालून चालून वितळून गेला असेल. कारण आता 2 ते 3 दिवस झाले यात्रा सुरू होऊन. आजची तारीख आहे 12. तर 12 मेला आम्ही इथं चढायलाही सुरुवात केली. अरे दीदी क्या हुआ आपको? तकलीफ हो रहा है. बहुत सांस फूल रही है. बता नहीं सकते. ऐसा लग रहा है हम मर ही गए. जिंदा रह नहीं सकते अभी हम. ऐसा लग रहा है. इतनी धूप आ गई. इतनी 12:30 झाले. अजूनही रस्ता संपत नाहीये. तिकडे पाठीमागे बघा ग्लेशियर दिसतोय. आम्ही आलो इकडून खालून. तरी आम्ही शॉर्टकट रस्त्यानेच येतोय. शॉर्टकट म्हणजे असे कोपऱ्या कपऱ्यातले रस्ते मी दाखवते तुम्हाला. हम यहाँ से यहाँ तक ऊपर आए और अभी हमें जाना है ऊपर. बारिश शुरू हो गई. यहाँ से ऊपर जादू पाइची का जादू. ये देखो जादू आ गया धरती पे. केदारनाथ बाबा भगवान शंकर आमची अजून कशी कशी परीक्षा घेतात हे बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तर चला भेटूया पुढच्या केदारनाथ यात्रेच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय बाबा केदार.